गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांमुळे पालघर जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी गॅस तुटवड्याच्या अफवांमुळे गॅस एजन्सी बाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेल बाबतही अशाच प्रकारच्या अफवा पसरत आहेत. 25 मार्च पासून पालघर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पालघर, बोईसर, मासवण, चारोटी आणि विक्रमगड परिसरात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल आणि डिझेल संपेल किंवा लवकरच दरवाढ होईल या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन भरून घेण्यासोबतच साठवणूक करत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर पेट्रोल पंपावर आउट ऑफ स्टॉकचे फलक लावल्याचीही वेळही आली. दरम्यान सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पालघर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झाला नाही. पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही सांगण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की अफवा पसरवणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय अपराध असून अशा कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांद्वारे येणाऱ्या अप्रामाणिक माहितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की इंधन पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये आणि अनावश्यक साठवणूक टाळावी. अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. घाबरून निर्णय घेण्याऐवजी संयम राखा आणि प्रश्नाला सहकार्य करा, कारण जबाबदार नागरिक तत्वच अशा परिस्थितीत सर्वात मोठी ताकद ठरते. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.